लोकांनी किंवा प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहायला पाहिजे? भारतातला भाग शूट करताना आमच्याकडे स्क्रिप्टही नव्हतं, तर आम्ही सेटवर गेल्यावर आम्हाला कळायचं की आम्ही कुठला सीन करतोय. माझ्या डिरेक्टरचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि माझं डिरेक्टरवर प्रेम नाही तोपर्यंत मी चांगलं परफॉर्म नाही करू शकत. मला पूर्णपणे डिरेक्टरचं माझ्यावर प्रेम असलं पाहिजे आणि माझंही त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे. मग आम्हाला कळलं पाहिजे की आम्हाला दोघांना काय म्हणायचं. ऑलमोस्ट मला भीती वाटते म्हणताना की मी लगेच प्रूफ करीन अदरवाईज, पण हो, मला ॲक्च्युली जपानच्या टीममध्ये असं काहीतरी एक शांतपणा सापडला जो मी प्ले करू शकले, त्याला न्याय देऊ शकले असं मला वाटतंय. तो इतका त्रास म्हणजे इतक्या लेवलचा त्रास आहे की मला फिजिकली पण त्रास होतो. म्हणजे नॉट मेंटली, इट्स नॉट मेंटली. की मला फिजिकली पण एखाद्या माणसाचं टॉक्सिसिटी मी सहन नाही करू शकत. ते कसं आता दाखवायचं. सो आय ट्राईड. मराठी चित्रपटांमध्ये अशी एक लाट आली होती की एक वेळ कॅमेरा नसला तरी चालतो, पण इंग्लंडला जायचं सिनेमा करायला. मी आहे त्या लाटेचा भाग, तो हाही आहे. आपण कुणीही त्याला आपण ते रोखू शकलो नाही. करेक्ट करेक्ट. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहे ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले. मी तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो. या दोघांचा नवा चित्रपट आलेला आहे सोनी लिव्हवर. तो ती आणि फुजी, हिंदी आणि मराठी अशा दोन्ही मध्ये हा चित्रपट आहे. इंटरेस्टिंगली याचा जेव्हा मी प्रोमो बघितला, टीजर बघितला, ट्रेलर बघितला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की खूप युथफुल त्याचं सादरीकरण मला दिसतंय. त्यातल्या नायकाचे आणि नायकाचे विचार दोघांचेही मला आजच्या पिढीचे वाटतात. आज ज्या पद्धतीनं तरुणी विचार करते ते विचार मला समोर या सिनेमामध्ये वाटले. तर एकूण हा सिनेमा काय आहे, हा सिनेमा करताना अर्थातच ललित आणि मृण्मयीला काय नवीन सापडलं आहे, काय नवीन बघता आलं आहे. अर्थात दिग्दर्शकही मोहित सारखा असल्यामुळे काहीतरी नवीन त्यातनं शेड आली असेल अशी अपेक्षा आहे. सो याबद्दल आपण बोलूया. तुमचं स्वागत. थँक्यू. ललित, अर्थात तुझ्यापासून सुरुवात करतो. गेल्या अनेक दिवसापासून सातत्यानं वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसतोयस तू. अर्थात हे चित्रपट आपण एकदम करत नाही, पण रिलीज एक बॅक टू बॅक व्हायला लागतात. आरपारपासून आत्ता सुपर डुपरपासून आता हा. तर हा चित्रपट, ह्या चित्रपटाची शेड मला थोडी वेगळी वाटते, पण मला आरपारचा ची आठवण आली साधारण. कारण युथफुल आहे, दोघं असतात, दोघांचंच काहीतरी त्याच्यामध्ये मिसमॅच आहे, प्रेम पण आहे, पण हेट्रेड पण आहे, असं कॉम्बो मला ह्याच्यात पण दिसलं. सिनेमा चूज करताना त्याच प्रकारच्या भूमिका येऊ नयेत म्हणून तू काही फिल्टर लावतोस का, एक? आणि दुसरी गोष्ट, हा चित्रपट घेताना काय तुला यातला आवडलं आणि तू म्हटलास की मी हा सिनेमा करतो? 100% माझं फिल्टर असतं की मला एक जे मी अलीकडच्या काळात केलं असेल काम, मला त्या पद्धतीचं काम करायचं नाही आहे. आणि त्याच्यासाठी मी खूप कॉशियसली प्रोजेक्ट्स सिलेक्ट पण करत असतो आणि रिजेक्टसुद्धा करत असतो. जरी तुम्ही म्हटलं तर याच्यामधलं स्टोरीच्या नरेटिव्हमधलं असेल किंवा आमच्या तुम्ही म्हणाला दोघांचं कॅरेक्टर आहे तर तिथेही दोघं जण आहोत, लव्ह स्टोरी आहे, त्याच्यामुळे त्या सिमिलरिटीज असतील. पण मी शहरी कॅरेक्टर म्हणजे बऱ्यापैकी माझ्या वाट्याला तसे शहरी कॅरेक्टर्स आलेले आहेत. तर ते शहरी कॅरेक्टर्स करत असताना सुद्धा त्यातलं वेगळं पण काय असेल ते मी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. सनीमधला पण शहरीच होता, निमशहरी भागातला होता, पण तो पूर्णपणे वेगळा होता. मीडियम स्पायसी मधला शहरी होता, पण त्याचं एक प्रेझेन्स, त्याचं एक म्हणणं, त्याचा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता. आणि सेम मला वाटतं आरपार मधला मॅचो मॅन म्हणूयात आपण, किंवा त्याच्यातला एक जो रगेडनेस होता तो याच्यामध्ये नाही आहे. उलट हा एक मॅन चाइल्ड असलेला एक मुलगा आहे आणि तो शहरीपणातला आहे. त्याचं मला उलट ते खूप इंटरेस्टिंग वाटते की एकच बॅकड्रॉप आहे तुमच्याकडे, जर शहरी बॅकड्रॉप आत्ता पकडला तर त्याच्यातले ह्या वेगवेगळ्या छटा मला करायला मिळाल्या. आणि याचं सगळं जास्तीत जास्त श्रेय जाते लेखक आणि दिग्दर्शकाला, कारण ते चूज करण्यामागे फक्त कॅरेक्टर चूज करून नाही चालत. तर मला ते दिग्दर्शक तसे निवडावे लागतात, मला ते प्रोजेक्ट तसं निवडावं लागतं की ते त्या कॅरेक्टरकडे तसं बघतील, जेणेकरून मला ते परफॉर्म करायची फ्रीडम मिळेल. वा. मृण्मयी, तुझ्या केसमध्ये तुम्ही दोघांनी यापूर्वी पण एकत्र काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता पण तुम्ही पुन्हा एकदा काम करताय. तर तुझा अनुभव काय होता या सिनेमा स्वीकारण्यामागचा, आणि पुन्हा एकदा ललितसोबत काम करतेस तू, खूप काळ गेलाय मध्ये, तो अनुभव काय होता? ह्या चित्रपटाची सुरुवात झाली तेव्हा त्याचा भाग मी होते. म्हणजे गोष्टही नव्हती तेव्हापासून असा चित्रपट करूयात, त्या स्टेजपासून मी ह्यात इन्व्हॉल्ड आहे. त्यामुळे स्वीकारण्याचा प्रश्नच आहे. भागच होतीस. मी त्याचा भागच होते. म्हणजे आपला या चित्रपटाचा जो प्रोड्युसर आहे शिलादित्य,
आणि मी आमची चर्चा चालू झाली की आपण एकत्र काम करूयात, कोलॅबरेट करूयात. मग हळूहळू नाही, लगेचच मी मोहितला विचारलं की आपण काही, इज देअर एनिथिंग दॅट यू हॅव इन माइंड, आपण काही करू शकतो का. मग त्यांनी एक 1 पेजर गोष्ट आणली. मग ललिताला इरा आली, अशी टीम बिल्ड होत गेली. त्यामुळे त्यांनी स्वीकारलं माझ्याबरोबर काम करणं, असं मला वाटतंय. आणि ललितबरोबर काम करायला कायमच मला मजा येते. आणि आम्ही ॲट लेंथ मधल्या काळात काम केलं नव्हतं एकत्र, त्यामुळे खूप छानच अनुभव होता. आणि मला असं वाटतं की आम्ही माणसं म्हणून आणि ॲक्टर्स म्हणूनही वी हॅड आवर जर्नीज. ललितमध्ये झालेला काही बदल दिसला का तुला, की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण खूप वेगवेगळ्या भूमिका करत जातो आणि ग्रो होत जातो ना आपण, प्रत्येकाचं मोठे होत हो असतो. हो हो. ललितमध्ये तो केलेला सिनेमा आणि हा केलेला सिनेमा, ॲज अन ॲक्टर तुला काय गोष्ट वाटली की ह्याच्यात हा बदल झाला, तो इंटरेस्टिंग आहे? तो ॲक्टर म्हणून डेफिनेटली जास्त ग्रो झालाय असं मला वाटतंय. आम्ही दोघंही, म्हणजे आय थिंक ललितचा तो चिवचिसोका पहिलाच सिनेमा होता आणि माझाही तिसराच होता. त्यामुळे तेव्हा आम्ही माणसं म्हणूनही आणि कलाकार नवे होता ना, नवीन होतो. माध्यमाला नवीन होता, इंडस्ट्रीला नवीन होता, पण आता तुम्ही रुळलाय व्यवस्थित. हो. ललित कसा रुळला असं तुझं म्हणणं आहे? मला सगळ्यात जमेची बाजू ही वाटते की फुजी ह्या चित्रपटात एस्पेशली आम्हाला खूप खरं काम करायचं होतं. आणि असं नाही झालं की खूप काम केल्यामुळे काहीतरी कंडिशनिंग झालंय, तर ते त्याच्यात मला अजिबात जाणवलं नाही, विच वॉज रिअली नाईस. रॉनेस असायला लागतो किंवा कोरीपाटी वी कॅन से. तर ती कोरीपाटी घेऊन तोही आला, मीही आले. आणि मग मोहित ललित, या कोरीपाटी असण्यामध्ये नाटक किती महत्वाचं असतं? खूपच जास्त. मला जे काही माझं लर्निंग झालंय किंवा मी अजूनही कॅरेक्टर्सकडे किंवा माझ्या प्रोसेसकडे ज्या पद्धतीने बघतो ते माझ्या नाटकातल्याच प्रोसेसमधनं आलेलं आहे असं मला वाटतं. आणि तीच प्रोसेस मग बऱ्यापैकी, आणि मग तो डिरेक्टर जो मी करतोय, कारण माझी दरवेळेस सिनेमाची प्रोसेस सेम नाही असू शकत. बरोबर. तर त्या प्रत्येक वेळेला मला तेवढंच ओपन ठेवून त्या डिरेक्टरच्या प्रोसेसने मी अप्रोच करायचा प्रयत्न करतो. आणि ते मी नाटकातनं शिकलोय. मग तू डिरेक्टर्स ॲक्टरस? हा, म्हणजे मला त्यांच्याबरोबर, कारण मला तेच वाटतं की जोपर्यंत मला माझ्या डिरेक्टरचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि माझं डिरेक्टरवर प्रेम नाही, तोपर्यंत मी चांगलं परफॉर्म नाही करू शकत. मला पूर्णपणे डिरेक्टरचं माझ्यावर प्रेम असलं पाहिजे आणि माझंही त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे. मग आम्हाला कळलं पाहिजे की आम्हाला दोघांना काय म्हणायचं आहे. पण मग जे नवीन दिग्दर्शक असतात त्यांच्यासोबत काम करताना मला उलट मजा आली. मी आत्तापर्यंत ज्या दिग्दर्शकांबरोबर, म्हणजे गौरव पत्कीची पहिलीच फिल्म होती, मला त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. मी ज्ञानेश बरोबर जेव्हा काम केलं तेव्हा मला त्याच्याबरोबर काम करताना मजा आली. सारंगची पहिलीच वेब सिरीज होती तसं बघितलं तर शूट करताना मला उलट ह्या सगळ्या तसं बघितलं तर उलट मला खूप जास्त, मला आरपारच्या वेळेस तर मी खूपच जास्त एन्जॉय केली ती प्रोसेस. ती सेम एनर्जी उलट आमच्यामध्ये होती, ते फ्रीडम होतं. कारण मी आता कोलॅबरेशन म्हणून बघतोय कुठल्या पण प्रोजेक्टकडे, आणि इट इज अ कोलॅबरेशन की माझ्याकडे हे आहे तुला द्यायला, मी अजून तुला हे देऊ शकतो आणि अजून तू बोल तुला काय पाहिजे. सो तू जर माझ्यावर ट्रस्ट ठेवत असशील तर आय कॅन डू एनिथिंग टू गेट दॅट शॉट करेक्ट. मी तुझ्यासाठी जीव लावू शकतो. पण मग नाईस, मला हे आवडलं. इन केस ऑफ मोहित टाकळकर, मोहितच्या बाबतीत तर अजून ती मजा आहे की मोहित बरोबर मी त्याची जी पहिली मराठी फिल्म होती ती मी केली, मीडियम स्पायसी. मग आम्ही नाटकही केलं. त्याच्यामुळे आमच्यातलं अंडरस्टँडिंग खूपच चांगलं आहे की आम्हाला बऱ्याचदा फार न बोलता सुद्धा एकमेकांना कळू शकतं की त्याला मला काय सांगायचं आहे ब्रीफ देताना, किंवा मला त्याला जर काही कन्व्हे करायचं असेल तर ते खूप खूप छान कळतं. म्हणजे पटकन होतं ते अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. तो त्याचा ब्रीफ द्यायची स्टाईल खूप वेगळी आहे. तो खूप काहीतरी विचित्र किंवा वेगळं काहीतरी सांगून जातो आणि मग तुम्हाला ते शोधून तुम्हाला डिकोड करून नंतर परफॉर्म करावं लागतं. तर तो गेम खेळायला मला मजा येते. असं एखादं उदाहरण सांगशील की त्यानं दिग्दर्शक म्हणून तुला एक सूचना केली आणि तुला डिकोड करताना असं सापडलं? येट टेक युअर टाइम. मोहित बद्दल तू सांग. मोहित आणि मी खूपच काळ एकत्र काम करतोय. माझं आयुष्यातलं दुसरं नाटक हे मोहित बरोबर होतं. त्यामुळे आय थिंक मी ॲक्टर म्हणून सुद्धा जी काही माझी घडण झाली आहे ओव्हर द इयर्स, त्याला बराचसा मोहित जबाबदार आहे खूप प्रमाणात. आणि हा म्हणला तसं की मोहित बरोबर एक
ट्युनिंग जर असलं आणि तुम्ही जर एका पेजवर असलात तर समथिंग रिअली वंडरफुल कॅन हॅपन. आणि आय हॅव ऑलवेज फेल्ट, जेव्हा जेव्हा मी मोहित बरोबर काम केलंय, जेव्हा जेव्हा त्याला सरेंडर केलंय ॲज अन ॲक्टर, तेव्हा तेव्हा त्यांनी माझ्यातलं असं काहीतरी मलाच दाखवून दिलंय जे मलाही म्हणजे नवीन होतं. इट्स बीन अ बिट ऑफ अ सरप्राईज. तर त्यामुळे मला कायमच मोहित बरोबर काम करताना एक हे माहीत असतं की बी प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग आणि ॲट द सेम टाइम गो विथ अ क्लीन स्लेट. म्हणजे भारतात हा बोल सॉरी भारतातला भाग शूट करताना आमच्याकडे स्क्रिप्टही नव्हतं. तर आम्ही सेटवर गेल्यावर आम्हाला कळायचं की आम्ही कुठला सीन करतोय. तर त्यामुळे सज्ज होऊन जायचं, लाईक यू आर गोइंग टू वॉर अँड देन जस्ट पण मग स्क्रिप्ट नसणं हे मुद्दाम केलेलं असायचं की हो. ऐन वेळेला इम्प्रोव्हायझेशन? नाही इम्प्रोव्हायझेशन नाही, आम्ही स्क्रिप्ट डायलॉग्स होतं, आम्हाला स्क्रिप्ट दिलं नव्हतं. आमचं आम्हाला एकदा दिलं रिडिंग नव्हतं. टेबल रीड झाल्यानंतर स्क्रिप्ट आम्हाला दिलं नव्हतं. डायरेक्टली आम्ही सेटवर जायचो, त्या दिवशी जे सीन शूट होणार आहे तो सीन आम्हाला दिला जायचा, मग आम्ही तो वाचायचो. आणि मग पण याचं कारण काय, असं का? हे भारतात होतं. जपानमध्ये आमच्याकडे स्क्रिप्ट होतं. तर दोन वेगळ्या काळातली ही दोघं पात्र आहेत. तर ते कुठेतरी त्यांच्या मनस्थितीला, त्यांच्या तेव्हाच्या स्पॉन्टेनिटीला साजेसं होतं असं आता रिफ्लेक्टिव्हली बघताना वाटतंय. तर भारतात असताना ते दोघं जस्ट प्रेमात पडलेले असतात, केऑटिक असतात, स्पॉन्टेनियस असतात, ऑल ओव्हर द प्लेस असतात. तर तसं काहीसं विदाऊट द स्क्रिप्ट आम्ही सेटवर गेल्या गेल्या रिॲक्ट करायचो तितके फ्रेशली. आणि जपानमध्ये ते जरा वेळ गेलेला आहे, दे आर रिफ्लेक्टिंग अपॉन देअर पास्ट, मच्युअर झालेत. तर जपानला जायच्या आधी आम्हाला स्क्रिप्ट मिळालं होतं जपानच्या भागाचं. तर आय थिंक इट प्लेड. मगाशी बोलता बोलता तू म्हणालीस की मोहित सोबत काम करताना नवीन काहीतरी आपल्यातलं सापडतं आपल्याला. या सिनेमात काय सापडलंय तुला तुझ्यातलं? संयम. ओ माय गॉड. अच्छा, बिग वर्ड. ऑलमोस्ट मला भीती वाटते हे म्हणताना की मी लगेच प्रूफ करीन अदरवाईज. पण हो, मला ॲक्च्युली जपानच्या टीममध्ये असं काहीतरी एक शांतपणा सापडला जो मी प्ले करू शकले, त्याला न्याय देऊ शकले असं मला वाटतंय. आणि कुठेतरी तो राहिला पण आहे माझ्याबरोबर. पण ते दिसतंय ट्रेलरमध्ये कम्प्लिटली दोन वेगवेगळे आयुष्य दिसत आहेत. म्हणजे 4 आधीचे तुम्ही 2 वेगळे आणि नंतरचे कम्प्लिटली तुम्ही 2 वेगळे. ते मला जाणवलं. म्हणजे आता मला ते एकदम दिसलं ते त्याच्यामध्ये. किती छान आहे की संयम सापडला. तुला काय आठवलं असं काही मोहितनं डिकोड केलेलं? एक सीन होता जो आमचा पास्ता आम्ही बनवतो आणि तिथे काहीतरी होतं आमच्यात, आणि त्या पास्त्यावरून ते भांडण म्हणजे जी काही त्यांच्यातला वाद येतो एका वेगळ्या विषयावर जातो. आणि तिथे येऊन तो मला म्हणून गेला की ते तुला फिजिकली त्रास होतो हे मला दिसलं पाहिजे. तुला माहिती आहे ना मला किती त्रास होतो. पण डोंट डू एनिथिंग. म्हणजे असं फिजिकली काहीतरी करू नकोस, पण मला कळलं पाहिजे की तुला ते कॅरेक्टरचंच ते होतं की त्याला जो त्रास होतो ना, त्याला खूप त्रास होतो, तो फिजिकली त्रास होतो. तर त्याचं माझं एक वाक्य पण होतं नंतर पुढे जाऊन वेगळ्या सीनमध्ये की मला ह्या माणसाचा फिजिकली त्रास होतो. सो तो इतका त्रास, म्हणजे इतक्या लेवलचा त्रास आहे की मला फिजिकली पण त्रास होतो. म्हणजे नॉट मेंटली, इट्स नॉट मेंटली, की मला फिजिकली पण एखाद्या माणसाचं टॉक्सिसिटी मी सहन नाही करू शकत. तर ते कसं आता दाखवायचं. सो आय ट्राईड, काहीतरी मी प्रयत्न केला आणि ते त्याला आवडलं. तर ती मजा आहे की आता मग तुमच्याकडे कुठले टूल्स तुम्ही वापरू शकता ॲज अन ॲक्टर, तुम्ही काय करू शकता. किंवा बऱ्याचदा त्याला खूप स्पेसिफिक त्याचं हे असतं की कॅमेरा मुवमेंट असेल तर त्याचं म्हणणं असतं की मग इथे ते आलं पाहिजे चमच्याचं, आणि मग तो कॅमेरा इथे येईल तेव्हा त्या चमच्याचं काहीतरी वेगळं कर. सो तुम्हाला अवेअर पण राहावं लागतं की कॅमेरा मुवमेंट होते आहे आणि त्याच वेळेस तुम्ही परफॉर्म पण करताय, काहीतरी इंटरेस्टिंग बोलताय, त्याच वेळेस तुम्हाला त्याला, कारण त्याची फ्रेमिंग आणि हे याच्यामध्ये काही गोष्टी असतात बऱ्याचदा जे कधी कधी त्याला खूप स्पेसिफिक हवे असतात. ते उभं राहणं, तशा पद्धतीचं बसणं, तर ते लक्षात ठेवून काम. सो असं मिक्सचर आहे. वा. हा जो चित्रपट आहे तो ती आणि फुजी, त्याबद्दल बोललोच नाही आपण. तो सिनेमा काय आहे, लोकांनी किंवा प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहायला पाहिजे? हा सिनेमा तुम्हाला डिस्टर्ब करेल बघितल्यावर, आणि त्याच्यासाठी तुम्ही तो बघितला पाहिजे असं मला वाटतं. बापरे, डिस्टर्ब नाही का? तो तुम्हाला त्याला disturb वेगळं करेल. म्हणायचं. मला वेगळं नाही, मला ऍक्च्युली म्हणायचं कारण आत्ताच्या काळामध्ये आपण आपल्यावर गोष्टींचा प्रभाव नाही पडत तसा फारसा. आपण एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर लगेचच सरकतो.
आणि खूप अलिप्तपणे आपण आत्ता सगळे इमोशन्स बाहेरनं बघतो. असे खूप कमी प्रोजेक्ट्स होतात, खूप कमी गोष्टी होतात ज्यांचे इमोशन्स तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि ते तुमच्यावर प्रभाव टाकतात. तर त्या पद्धतीने मी म्हणतोय की हे तुमच्यावर प्रभाव टाकेल असे इमोशन्स या सिनेमा म्हणजे इन अ वे तुमच्या सरधोपट जगण्याला डिस्टर्ब करेल आय थिंक अनसेटल हा. इज अ नाईस Correct. वर्ड. अनसेटल करतं. तुला काय वाटतं? मला तुला हा सिनेमा कसा मी दिसतो? सहमत आहे. काय काय तुला हा सिनेमा कसा दिसतोय? हो ॲब्सल्युटली अनसेटल करणारा आहे. प्रेक्षकांना unsettle is the एक right. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन हा चित्रपट डिमांड करतो. म्हणजे इट इज नॉट की ते चालू आहे आणि मग तुम्ही कधी कधी मोबाईलमध्ये पण बघताय. जरा अरेस्टिंग त्याची क्वालिटी आहे असं मला जो काही आतापर्यंत रिस्पॉन्स आलाय त्यावरनं वाटतंय. पण ही खूपच चांगली गोष्ट आहे, असं असायलाच पाहिजे ना इन अ वे. हो Pictures ॲब्सल्युटली बघताना तुम्ही अरेस्टच झालं पाहिजे हो त्याला थोड्या हो हो वेळासाठी. आणि प्रेक्षक हा एक भागच असतो ना त्या अख्ख्या प्रक्रियेचा. त्यामुळे आय थिंक एक ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन डिमांड करणारा चित्रपट आहे. आणि प्रेमाबरोबर येणाऱ्या सर्व गोष्टी ह्यावर ती दोन पात्रही तुम्हाला रिफ्लेक्ट करताना दिसतात आणि ती तुम्हालाही ऑन सम लेवल रिफ्लेक्ट करायला लावतात की बाबा काय आहे म्हणजे प्रेम म्हणजे काय आहे. व्हॉट इज इट टू बी विथ समवन, कमिट टू समवन, द गुड द बॅड, आपण कसे वागतो, कसं आपल्याला कळत नाही वेन समवन इज टू क्लोज टू यू, थोडं अंतरावर गेल्यावर काय वाटतं. तर ह्या गोष्टींबद्दल ती पात्र विचार करताना दिसतात आणि ती काही लेवलवर प्रेक्षकांनाही विचार करायला लावतात. आणि देर इज अ व्हेरी सूदिंग काय म्हणूयात आफ्टर इफेक्ट. कारण त्यात जपान आहे, ते व्हिज्युअल्स आहेत, माउंट फुजी आहे. तर त्या सगळ्यांनी एक एक अतिशय एक शेवटी एक सूदिंग इफेक्ट पण आहे असं मला वाटतं. लेखिकेबद्दल कडे मी नंतर येतो, मला यायचं लेखनाबद्दल यायचं. त्याच्या आधी जपानचा खूपदा उल्लेख झाला. हा सिनेमा तिकडे पण घडतो. मधल्या काळामध्ये मराठी चित्रपटांमध्ये अशी एक लाट आली होती की एक वेळ कॅमेरा नसला तरी चालतो पण इंग्लंडला जायचं सिनेमा करायला. मी आहे त्या लाटेचा भाग. तो हाही आहे. आपण कुणीही त्याला आपण ते रोखू शकलो नाही. करेक्ट करेक्ट. पण हा जपानला गेला सिनेमा. तर जपानचं किती महत्त्वाचं स्थान आहे त्या म्हणजे जिओग्राफिकल स्थान आणि हा सिनेमा किती एकमेकांशी कनेक्टेड आहेत? आय थिंक जपानचा फिलॉसॉफिकल स्टँड खूप जास्त आहे ह्या चित्रपटात. म्हणजे जी काही फिलॉसॉफी बोलली जाते, वेदर इट इज अबाउट लव्ह, वेदर इट इज अबाउट लिव्हिंग इन जनरल, तर ती जपान आणि माउंट फुजीशी असोसिएटेड असलेल्या फिलॉसॉफीशी कनेक्टेड आहे. आणि ती आपण भारतात असलो तरी ती डोकावत राहते आणि जपानमध्ये जातो तेव्हा तर ती आपण सामावून आणखी सामावून घेतो. घेतो. तुला वाटतं तुला माहिती आहे फिलॉसॉफी असं काय आहे? फिलॉसॉफीचं हे आहे. पण मला अजून एक अशी गोष्ट वाटते की स्पेस जी आहे ना ती वेगळं एक कॅरेक्टर ऍड करते याच्यामध्ये. की आमचं जे इकडचं लाईफ आहे आणि 7-8 वर्षांनंतर आम्ही तिथे भेटतो, तर तो पेस, तिथलं लाईफस्टाईल, तिकडचं कल्चर, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण त्यांच्या रिलेशनशिपवर कडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. सो ते खूप सटली इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये. पण त्याचा तो प्रयत्न आहे, संपूर्णपणे आहे. कुठलाही चित्रपट हा लेखनाच्या बाजूने सशक्त असायला पाहिजे. तो चांगला असेल तर तो कागदावर छान उतरतो. हा चित्रपट, याचे संवाद, स्क्रीन प्ले याबद्दल तू जेव्हा पहिल्यांदा वाचला असतो, तुला जेव्हा सिनेमात दिसायला लागला, त्याचं काय बलस्थान वाटतं तुला या लेखनाचं? इरावती कर्णिक ही एवढी सुंदर आणि हुशार लेखिका आहे. तिला माणसं, त्यांची सायकोलॉजी, त्यांची सायकी, त्यांचे इमोशनल ग्राफ्स याच्याबरोबर ती खूप उत्तमरित्या खेळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची बॅक स्टोरी ती बनवत जाते. म्हणजे ती एक फक्त सीन पुरता ती विचार नाही करत, तर ते कुठून आलेत, म्हणजे हे इथपर्यंत कसे पोहोचलेत, हा तिचा प्रवास एक चालू राहतो आणि तो प्रवास आपल्याला त्या लिखाणात दिसतो. त्याच्यामुळे जरी तो सीन मधला कुठला असला तरी सुद्धा आपल्याला ती बॅक स्टोरी माहीत असते आणि तिला सुद्धा ती माहीत असते. ती बऱ्याचदा ती सांगतेही आम्हाला. तर आम्हाला ते परफॉर्म करताना त्याची खूप जास्त मदत होते. तर अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स प्ले करताना, इतके कॉम्प्लेक्स आणि इंटेन्स सीन सगळे परफॉर्म करत असताना, त्यातलं प्रेडिक्टेबिलिटी नाही आहे त्या सीन्सना. असं नाही वाटत की सीन सुरू झाल्यावर तुम्ही म्हणू शकाल की हा कुठल्या दिशेने चाललाय किंवा आता हे बोलतील का, असं कधीच नाही होत. तर ती
अनप्रेडिक्टेबिलिटी तिच्यातनं जी येते त्यातली ती खूप छान पद्धतीने यूज करते. वा, तुला यातला एखादा आवडलेला सीन किंवा एखादा प्रसंग की जो खूप तुला इंटरेस्टिंग वाटला, म्हणजे लेखिकेनं छान लिहिला होता आणि दिग्दर्शकानं त्याला तेवढाच छान साकारलं पण आहे, असं तुला असं कुठले आवडते सीन आहेत का याच्यामध्ये की हा बरेचसे सीन आहेत, पण माझा आवडता सीन आहे तो एक भांडणाचा सीन आहे आमचा याच्यामध्ये, जो 13 ते 14 मिनिटांचा हात मोडून टेबलावर नाही त्याच्या व्यतिरिक्त एक घरातला सीन आहे आणि तो 13-14 मिनिटांचा एक वन शॉट आम्ही तो शूटही केला. त्याच्यामुळे डिरेक्टर, लेखिका, परफॉर्मर्स आणि याच्याबरोबर डीओपी सुद्धा आमचे जे सिनेमॅटोग्राफर यांचं सुद्धा कौशल्य सगळं 13-14 मिनिटांचा वन टेक आहे आणि तो वन टेकच केला आम्ही. त्याचे 2च टेक करू शकलो आम्ही, कारण याच्यानंतर सगळे संपलो होतो. आणि तो इमोशनली त्याचा जो ग्राफ आहे तो लिखाणात सुद्धा इतका इंटरेस्टिंग आहे की तो एकाच ग्राफवर नाही चालत. तो इमोशनली सगळ्या बाजूने राग, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच काय म्हणूयात आपण, स्वतःची लाज वाटणं, स्वतःवर राग येणं, समोरच्यावर राग येणं, हतबल वाटणं, अशा त्या वेगवेगळ्या इमोशन्स मधून तो ट्रॅव्हल करत 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 कुठेतरी एका ठिकाणी पोहोचतो. तर अशा पद्धतीचा सीन लिहिणं, तो आमच्या वाट्याला येणं आणि तो अशा पद्धतीने परफॉर्म करायची मुभा मिळणं, हे खूपच मला नाही वाटत की असं परत तो असं यापूर्वी केला होता एवढा मोठा वन नाही. आणि नुसतंच तेवढा मोठाचा प्रश्न नाही, म्हणजे एवढं सगळं अबाउट लेंथ, इट्स ऑल अबाउट एव्हरीथिंग लाईक त्याच्यामुळे तिची काही परफॉर्म करायला मिळालं. ॲज अन ॲक्टर म्हणून मी खूपच फॉर्च्युनेट आहे की मला अशा पद्धतीचा सीन परफॉर्म करायला मिळाला. तुझा कुठला सीन आवडतो सिनेमातला? ऍक्च्युली तो सीन करायला खूपच मजा आली. देर इज नो डाऊट अबाउट दॅट. कारण तो कुठून सुरू होता आणि कुठे संपतो, तो सीन जिथे संपतो तिथे आपण हा विश्वासच ठेवू शकत नाही की तो कुठे सुरू झाला होता. इट जस्ट फील्स अनरिअल. आणि हे आपण आयुष्यातही अनुभवतो की अरे मी काय बोलायला गेले आणि आपण कुठे सुरुवात केली आणि आता वेअर आर वी. तर तो सीन करायला खूपच मजा आली. देर इज नो डाऊट अबाउट दॅट. ॲक्च्युली सगळेच सीन्स, इराणी माझ्या तोंडी जी वाक्य आहेत ती इतकी आर्टिक्युलेट आहेत आणि इतकी सुंदर आहेत. आणि आमच्या दोघांच्या पात्रांना नावं नाही आहेत चित्रपटात. आणि इनस्पाइट ऑफ दॅट इराणी दोन्ही बाजूनी इतके स्ट्रॉंगली ते सीन्स लिहिले आहेत की आपल्याला असं कधीच वाटत नाही की ही बरोबर आहे, हा चुके, किंवा हा बरोबर आहे, ही चुके. कायम आपण त्या द्वंद्वातच असतो की बाबा कुणाचं चुकलं नेमकं. एनिवे, एक सीन आहे क्रिसमसचा, एक सिक्वेन्स आहे, तो सीनही करायला मला खूपच मजा आली. काही सीन्स माझ्या वाट्याला असे आलेत जिथे शी इज डाऊन राईट क्रुअल. बरं. आणि हे आपण करतो आयुष्यात. हुएवर डिनाइज इट इज लाइंग टू देमसेल्व्स असं मला वाटतं. कधी कधी आपण ठरवून काहीतरी बोचेल असं, टोचेल असं करतो. तर तसे काही 2-3 प्रसंग माझ्या पात्राचे आहेत जे करताना खूपच मजा तर आलीच. ते पाहताना लोकांना खूप राग येतो माझा, जेही खूप सॅटिस्फाईंगच आहे कारण तेच अपेक्षित होतं. तर तो एक क्रिसमसचा सीन आहे, तो करायला विशेष मजा आली. ललित, तुझ्या हा सिनेमा बघताना म्हणजे खूप चिडलायस तू, असं म्हणजे खूप असं तुझं वर खाली जाणारं कॅरेक्टर आहे. व्यक्तिगत आयुष्यामध्ये ललित प्रभाकर असं इतकं चिडतो काय? मी खूप शांत आहे. डिपेंड्स, मला असं वाटतं. पण असा इतका चिडलेला आहेस तू? मला तसे मौके नाही मिळाले असं मी म्हणेन कदाचित. तू घेतले नाहीस तसे मौके? मी घेतले नाही ओढावून, किंवा मी काम केलंय माझ्या रागावर, असं पण आहे. म्हणजे मी आधी लहानपणी खूपच जास्त रागेट होतो. तर म्हणजे लहानपणी म्हणजे अगदी अलीकडे ओके. या सगळ्यामध्ये अनेक संवाद मी त्या ट्रेलरमध्ये बघितले. मी हा सिनेमा अजून पाहिला नाही, अर्थात तो सोनी लिव्हवर अवेलेबल आहे, आपण तो कधीही बघू शकतो. मी अशासाठी बघितला नाही की तो जर बघितला असता तर माझे प्रश्न बदलले असते, कारण आपण सगळं बघितलेलं असतं. हा इंटरव्ह्यू लोकांनी सिनेमा पाहावा म्हणून आहे, त्यामुळे तिची क्युरिओसिटी आहे की तू काय केलं होतंस, म्हणून मी तो अजून बघितला नाही. पण मी जरूर बघेन, कारण तो आता माझ्या एका क्लिकवरच सिनेमा येऊन थांबलेला आहे. तर तो सिनेमा जरूर बघा सोनी लिव्हवर. मी तुला असं विचारणार होतो की यात अनेक डायलॉग आहेत की ती म्हणते की चल लग्न करूया, तू म्हणतो चल, असं डायलॉग आहे ना. असं तुझ्या आयुष्यात किती वेळा झालंय का? तुझ्या आयुष्यात काय झालंय का? तू कोणाला असं म्हणालायस? नाही, असं कधीच असं नाही झालंय.
असं कधी होणार मग काय? काय काय माहित नाही, म्हणजे मी तरी चल नाही म्हटलंय. जोक्स अपार्ट, या सगळ्यामध्ये आपण जेव्हा वेगवेगळ्या भूमिका करत असतो, तरुणाई किंवा तरुण नायक, आजच्या पिढीचा नायक किंवा आजच्या पिढीची नायिका, म्हणजे आजची मुलगी, आजचा मुलगा, असं साकारत असताना सुद्धा त्याच्यामध्ये सातत्यानं बदल होत असतात. म्हणजे चिवची सौका जेव्हा आला तेव्हाची पिढी वेगळी होती, आजची पिढी पूर्ण वेगळी आहे. आता तर पिढी दर 4-5 वर्षांनी बदलते आहे, थिंकिंग बदलते. ॲज अन ॲक्टर तुम्ही ह्या पिढीशी, ह्या थॉट प्रोसेसशी कनेक्ट होता का एक? आणि ॲज अन ॲक्टर जेव्हा सिनेमात तुम्ही आजचा तरुण रंगवता तेव्हा तो काही बदल करावा लागतो का? ती थॉट प्रोसेस आणायला लागते का जगण्यामध्ये? हो, रेलेव्हंट राहणं खूप गरजेचं आहे कसं आजच्या काळामध्ये. अर्थात तुम्हाला जे काही आजूबाजूला चालू आहे, आजूबाजूला जी माणसं आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही ते बघायला पाहिजे, त्यांच्याबरोबर तुम्ही बोलला पाहिजे, तरच तुम्हाला ते कळू शकतं. तुम्ही जोपर्यंत ते लांबनं बघत राहाल आणि फक्त इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर बघत राहाल तर तोपर्यंत तुम्हाला ते फार नाही कळणार. पण अक्षरशः की काय चालू आहे आता, ॲक्च्युली काय विचार चालू आहे, तर रेलेव्हंट राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. मला वाटतं प्रत्येकाची वेगळी मेथड किंवा प्रोसेस असू शकते आणि अर्थात ते करायचा प्रयत्न असतो. पण अगेन मी एवढंच म्हणेन की ॲक्टर म्हणून डिपेंडन्सी असते आमची, की मला मग ते आजच्या पिढीचं जर मला म्हणायचं असेल तर ते आजच्या पिढीचं म्हणणारा दिग्दर्शक आणि आजच्या पिढीचं म्हणणारी लेखिका हे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी काहीच नाही करू शकणार आहे. कारण त्यांना ते म्हणता आलं पाहिजे. सो आरपार सारखा सिनेमा असेल किंवा हा जो सिनेमा आहे तोती आणि फुजी, याच्यामध्ये तेच आहे की ते म्हणायचं जे होतं ते तसं लिहिलं गेलं, तसं दाखवलं गेलं. आम्ही तसे कपडे घातले गेले, आम्हाला सगळ्याच गोष्टी आल्या, म्युझिक, साऊंड, त्याचं एस्थेटिक. शेवटी म्हणजे ॲक्टरला काहीतरी हवं असतं पकडायला. लिखाण आणि दिग्दर्शन त्याच्यावर आम्हाला खूपच डिपेंडेंट राहावं लागतं. तर ते चूज करणं आमच्यात आहे. त्याच्यामुळे एखादा प्रोजेक्ट आल्यानंतर मला जर ते वाटत नसेल की नाही हे रिप्रेझेंट करत आहे आत्ताच्या काळाला, हे जरा जुनाट वाटतंय मला किंवा हे जरा नाही ओल्ड स्कूल आहे, आत्ता हे नाही लोकांना रिलेव्हंट वाटणार आहे, तर मी नाही चूज करत ते प्रोजेक्ट. ओके, तुला काय सांगायचं वेगळं? तुझं काय मत आहे? नाही, मत आहे. मला असं वाटतंय की कंटेम्पररी राहणं, रेलेव्हंट राहणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही कुठेतरी खूप तुमचे काय बिलीफ्स, प्रिन्सिपल्स, मोटिवेशन्स हे खूप तुम्ही असं सेट जर करून ठेवलं आणि स्वतःला रिस्ट्रिक्ट केलं की बाबा ही माझी विचारसरणी आहे आणि इट एंड्स हिअर, तर तुम्ही कलाकार म्हणून स्टंट होता एका अर्थाने. त्यामुळे टू कीप ओपनिंग युअर सेल्फ अप टू न्यू एक्सपिरियन्सेस, न्यू आर्ट, वाचणे, चांगले सिनेमे पाहणे आणि अर्थात म्हणजे आता तरुण आहोत आपण तसे, पण तरीही जी वाढती पिढी आहे त्यांच्याशी संपर्कात राहणं आणि त्यांचे विचार ऐकून घेणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रेलेव्हंट राहू. शेवटचे 2-3 प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. या सगळ्यामध्ये ॲज अन ॲक्टर आपण जेव्हा वेगवेगळे सिनेमे स्वीकारतो तेव्हा आपण नवी नवी भूमिका जगत जातो. सगळं काय आपण एकटे जगू शकत नाही. पण ललितला त्यानिमित्तानं तो जगता आला, किंवा आता ढसाळचं पोस्टर आलं, तुम्ही त्यानिमित्तानं ढसाळांकडे तू पाहू शकलास, जगू शकलास. तसं तुझ्या बाबतीत पण आहे. या चित्रपटानं तुला काही किंवा यातल्या नायकानं ललितला काही वेगळं इंटरेस्टिंग दिलं का? एक काय बघण्याची दृष्टी दिली का? किंवा एक पॉईंट ऑफ व्ह्यू दिला का? किंवा तुला काय मिळालं का या सिनेमातून, की मला ह्या सिनेमातून हे मिळालं की इंटरेस्टिंग वाटतंय, जे माझ्याबरोबर राहील कदाचित काही दिवस, काही महिने? मला परफॉर्म करायला वेगळे इमोशन्स मिळालेत, मी असं सांगेन. मला तसं काही असं नाही वाटत आहे, कारण तसं सिनेमामध्ये एक ती देवाणघेवाण वेगळी चालूच असते की माझ्याकडे जे ते मी देत असतो त्या कॅरेक्टरला, आणि कॅरेक्टरची एक डिमांड असते जी डिरेक्टर माझ्याकडून त्या कॅरेक्टर थ्रू मागत असतो. तसं हे कॅरेक्टर खूपच वल्नरेबल आहे, जे इतकं वल्नरेबल कॅरेक्टर मी याच्या आधी कधी परफॉर्म नव्हतं केलं, की जो मुलगा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा लगेच रडू शकतो. म्हणजे तर तसं मी कधीच केलं नव्हतं. आणि ते मोहितला सुद्धा थोडंसं हेच होतं की अरे यार एवढं वल्नरेबल करेल का ललित, असं एक सुरुवातीला एक छोटीशी शंका होती तिथे. पण मग ते आम्ही दोघांनी तो प्रवास तिथपर्यंत केला आणि ती एक नवी गोष्ट होती की एक नवीन एक कुठलं तरी इमोशन आहे जे वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर करायला मला मिळालं. किती छान. वा, तुला काय वाटतं? मला 2 महत्त्वाच्या संयम मी मगाशी म्हणले त्याप्रमाणे ते एक टेकअवे आहे आणि एक खूप कम्प्लिटली डिस्कनेक्टेड
गोष्ट अशी की मी त्यानिमित्ताने जॅपनीज ही भाषा शिकायला लागले आणि आता मी अनेक वर्ष शिकतेय आणि आता मी शिकवायला लागली आहे आणि त्यातून मी आत्ताच्या वाढणाऱ्या पिढीशी संपर्कात आहे. अरे वा. तर दॅट इज अ व्हेरी डिफरंट अ व्हेरी गुड टेक अवे फ्रॉम दिस फिल्म. त्यामुळे त्या कल्चरशी त्या भाषेशी मी सतत संपर्कात आहे. ते लिटरेचर असेल, सिनेमे असतील, ॲनिमे असेल, सगळंच त्या सगळ्याच्या मी आय एम सराउंडेड बाय इट. वा. माझा पण अजून एक टेक अवे मग तसा की मी खूप सुशी खायला लागलो. सुशी इन्क्लुडेड. येस, व्हाय नॉट. वा. आता येत्या काळामध्ये हा चित्रपट आलेलाच आहे, पण आणखी नवे नवे प्रोजेक्ट काय तुमचे दिसणार आहेत एक, आणि तुम्ही दोघे खूप काळानंतर पुन्हा एकत्र आलाय. आता पुन्हा पुढच्या प्रोजेक्टला इतक्याच काळानंतर एकत्र येऊ नका, नवीन काहीतरी करताय का? इतक्यात तरी असं काही प्रोजेक्ट आलं नाही की ज्याच्यात आम्ही दोघं एकत्र असू. आणि नवीन तुम्हाला माहितीच आहे ज्याचं पोस्टर लॉन्च झालंय ढसाळ, त्याच्यावरच काम चालू आहे. बरं, तू काय करतेस? मी सध्या शिकवतेय आणि एक स्क्रिप्टची डेव्हलपमेंट चालू आहे, पण आता खूप नेसन स्टेजमध्ये आहे, त्यामुळे ती हळूहळू फुलत जाईल. वा. आणि मग तयार. पण तुम्हाला दोघांना तुमची केमिस्ट्री, तुमच्यातलं अंडरस्टँडिंग मला इंटरेस्टिंग वाटतंय, जे चित्रपटामध्ये पण दिसत होतं आधीच्या आणि आताच्या सुद्धा. तर हा चित्रपट झाल्यानंतर पुन्हा यायला एवढा वेळ लावू नका, काहीतरी इंटरेस्टिंग पुन्हा एकदा मला पाहायला आवडेल तुमच्या दोघांचं. तर तुम्हाला खूप शुभेच्छा. हा चित्रपट सोनी लिव्हवर आलेला आहे, तुम्ही हवा तेव्हा तो पाहू शकता आणि अर्थातच तो आवडला तर दोघांनाही कळवा. मोहितनं दिग्दर्शित केलेला चित्रपट, ललित आणि मुंबईच्या भूमिका आहेत. तर इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळ दिलात. थँक्यू. सिनेमा बघा, इतरांनाही सांगा, कारण थिएटरमध्ये त्याचे कष्ट वाचलेले आहेत. आता टी व्हीमध्ये आलेला आहे सिनेमा, तो जरूर पहा. थांबतो. थँक्यू ललित, थँक्यू मुंबई. थँक्यू. थँक्यू सो मच.